राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार आपल्याबरोबर आहेत. दादा, सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे महायुतीमध्ये आता अजित पवार सहभागी झालेले आहेत. जागा वाटपाचं त्यांचं अजून काही ठरत नाही. महाविकास आघाडीची सुद्धा तशीच परिस्थिती पाहायला मिळते. अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे मात्र दिवसेंदिवस महाराष्ट्राचे दौरे वाढत आहेत. सातत्यानं लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्र्यांनाच महाराष्ट्रामध्ये काय यावं लागतं? पर्याय राहिलेला नाही, कारण का महाराष्ट्र एक असं राज्य आहे जे पुरोगामी विचाराचं आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे. BJPला सुरुवातीला असं वाटलं कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर आपल्याला आकडेवारी जमेल, समीकरण, राजकीय समीकरण बसतील, पण ते काही बसताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या 3 महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर मोदी साहेब 4 ते 5 वेळा इथे येऊन गेलेले आहेत. अमित शहा साहेब काल आलेले आहेत, आज पण असणार आहेत, उद्या पण असणार आहेत. आणि मग आम्ही चर्चेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे जे काही सीटचा फॉर्म्युला आहे तो तिथं ठरवत आहोत. आम्ही बोलतोय, चर्चा करतोय. भाजपचं तसं नसतं. भाजपकडनं आदेश येतो. आता आदेश आला असला की एका पक्षाने 4 घ्यावेत आणि एका पक्षाने 10 घ्यावेत. आता इथं त्या पक्षांकडनं नाटक केलं जातं. पण आता अमित शहा साहेबांनी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एका खोलीत घेतलं आणि सांगितलं 4च घ्यायचं आणि 10च घ्यायचं. त्यांना ते ऐकावं लागणार आहे का? 4 मिळतील आणि कुणाला 10 मिळतील. चर्चा आहेतच ना की राष्ट्रवादीतून फुटून जे नेते गेलेले आहेत त्यांना कदाचित 4 मिळतील अशी चर्चा 4चे 6 होतील. आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून फुटून गेलेला जो गट आहे त्यांची अपेक्षा 22 आहे, पण मिळेल कदाचित 10 अशी चर्चा आम्ही ऐकली. पण त्या बंद खोलीमध्ये अमित शहा साहेब बोलतील, आमचं ऐकायचं, या दोघांना ऐकावं लागणार. का ऐकावं लागेल? म्हणजे अजितदादासारखे नेते आहेत एकीकडं, दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत. ते सांगतात की नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन गेलो आहे. अजितदादा असं सांगतात की मी विकासाच्या मार्गावरती मोदींसोबत गेलेलो आहे, मोदींचाच करिश्मा आहे. मग एवढं सगळं असताना सुद्धा त्यांना अमित शहांचं काय ऐकावं? त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात. एक कारण म्हणजे भाजपमध्ये प्रथाच ती आहे की जास्त चर्चाच करायची नाही, ऐकायचं. आणि आता ह्यांनी भाजपचा विचार जर स्वीकारला असेल, आणि फडणवीस साहेब बोलतातच ना, आता आमच्या विचाराने हे दोन्ही पक्षात रंगलेले आहेत. त्यामुळे ज्या विचाराने रंगलेले आहेत त्या विचाराचे नेते जेव्हा महाराष्ट्रात येतात आणि ते सुद्धा अमित शहा साहेबांसारखे दणदणीत, तर मग त्यांना ऐकावंच लागेल. आणि कदाचित याचं जास्त स्पष्टीकरण हे मी देण्यापेक्षा सामान्य लोक आपल्याला सांगू शकतील का त्यांचं ऐकलं जाईल. नगर दक्षिणची जी लोकसभा आहे त्याच्यावरून एक चर्चा आहे की अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना ऑफर दिलेली आहे. तुम्ही निलेश लंके जर कदाचित परत पवारांकडे आले तर तुमची भूमिका काय? नाही, ते येतील का हे मला तरी सांगता येणार नाही. पण मी एक तुम्हाला सांगतो की 22 ते 23 आमदार जशी लोकसभा संपेल तसे परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक असतील, नाही ते येतील. पण तुम्ही जर बघितलं तर आत्ता बऱ्यापैकी काही आमदार अजूनसुद्धा साहेबांचा फोटो लावतात आणि हा आकडा येत्या काळामध्ये वाढतच जाईल. आणि अशी चर्चा आहे की जो पक्ष आता अजितदादांकडे आहे त्या पक्षातला एक नेता असे काही आमदार एकत्रित करतोय की जे आमदार म्हणतायत की भाजपचं चिन्ह आम्हाला लढायचं आहे, आणि तो आकडा 11 ते 12च्या आसपास गेलेला आहे. त्यामुळे ते म्हणतील भाजपच्या चिन्हावर लढू, बाकी 22-23 म्हणतील की साहेबांकडे परत जाऊ. त्या पक्षात कोण राहील हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे त्या आमदारांच्या मनामध्ये भीती आहे, पवार साहेबांना सोडले पुढे काय होईल त्याची एक भविष्याची भीती त्यांच्या मनामध्ये, म्हणून एक असा वेगळा निर्णय घेत. नाही, ज्यांना असं वाटतं की पैसा महत्त्वाचा आहे, ज्यांना असं वाटतं की ताकद महत्त्वाची आहे, सत्ता महत्त्वाची आहे, असे लोक भाजपबरोबर जाऊ शकतील. नाही तर काही प्रमाणात भाजपबरोबर गेलेले आहेत. आणि ज्यांना असं मनामध्ये कुठंतरी खातं आहे की आपण चुकलो का काय, साहेबांमुळे आपण निवडून आलो, जो विचार साहेबांचा आहे तो आपण लहानपणीपासून तो जपला आहे, तो वाढवला आहे, असे काही आमदारांच्या मनामध्ये आता कुठंतरी एक कुजबूज सुरू झालेली आहे. आणि असे आमदार अनेक आहेत जे आज तुम्ही बघितलं तर शांत आहेत, ते कुठेही बोलत नाहीत. त्यामुळे त्यातले बहुतांश आमदार म्हणजे 22 आमदार लोकसभा जशी होईल तशी परत येतील आणि लोकसभेला सुद्धा प्रत्यक्षमध्ये कदाचित आपल्या विचाराला मदत करतील. बारामतीची खूप चर्चा आहे की घरातच लढत होईल, की म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी पवार अशी एक लढत होईल असं सातत्यानं सांगितलं जातं आहे. सुनील तटकरे असं म्हणतात की जागा आम्हाला मिळाली तर आमच्या तिथं सुनेत्रा वहिनीच उमेदवार असतील. का नेमकं पुढचं चित्र राहील बारामतीचं? जो बारामतीमध्ये कार्यक्रम झाला, शरद पवारांचं नाव घेताच पब्लिक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आवाज करत होती, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. त्याचा परिणाम काय निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल? आवाज का आला? तिथे युवा वर्ग होता, विद्यार्थी होते, त्यांचे पालक होते.
आता कुणी सांगितलं तर नव्हतं की तुम्ही गोंधळ घाला, नाही तर आवाज करा, नाही तर साहेब आल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवा. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा हेच होऊ शकलं असतं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत होऊ शकलं असतं, एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बाबतीत होऊ शकलं असतं. तसं नाही झालं. साहेब आल्यानंतर टाळ्या वाजल्या, लोकांनी प्रतिसाद दिला आणि 90% लोकांनी दिला. त्याच्यावरनं एकच आपल्याला समजतं की लोकनेता बनणं सोपं नसतं. त्याला 50 एक वर्ष जातात. लोकात जावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचा विश्वास घ्यावा लागतो, त्याग करावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी साहेबांनी केल्यामुळे या राज्याला दिशा देण्यासाठी नजीकच्या काळामध्ये फार महत्त्वपूर्ण रोल हा साहेबांनी तिथं खेळलेला आहे. त्यामुळे या अनुषंगाने साहेबांना तो प्रतिसाद लोकनेता म्हणून मिळालं. आणि आज या महाराष्ट्रामध्ये एकच लोकनेते आहेत, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. आणि महाराष्ट्रातील तमाम जनता ही साहेबांबरोबर 100% राहणार. आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस यांच्याबरोबर पण आणि आमच्या मित्रपक्षांबरोबर राहील असं आम्हाला वाटतं. जवळपास 4 सर्वे आतापर्यंत आलेले आहेत. सर्वेमध्ये वेगवेगळे आकडे दिले जात आहेत, कधी महायुतीच्या बाजूनं, कधी महाविकास आघाडीच्या बाजूनं. जे सर्वे येत आहेत त्याच्यानंतरचं नेमकं लोकसभेचं चित्र काय होईल, महाविकास आघाडीचं चित्र काय असेल, किती जागा मिळतील, किंवा जे आता महायुती तुमच्या विरोधामध्ये आहे त्याचं नेमकं काय चित्र पाहिजे? मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येईल असं सांगण्यात येत होतं सर्वेमध्ये, तिथं भाजप आलं. जिथं तेलंगणामध्ये दुसरा जो आधीच पक्ष होता रावणचा, तोच परत BRS येईल असं म्हणलं जात होतं, पण तिथं काँग्रेस आलं. त्यामुळे सर्वेवर किती विश्वास ठेवायचा हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. पण लोकांच्या मनामध्ये नक्कीच BJPच्या विरोधातलं एक वातावरण आहे आणि ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इतर राज्यात मोदी साहेब जाताना आपल्याला दिसत नाहीत, शहासाहेब येताना दिसत नाही, पण महाराष्ट्रात 4-4 वेळा येतात. त्याच्यावरून समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती त्यांना खूप चांगली आहे असं वाटत नाही BJPच्या अनुषंगाने. शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची धास्ती आहे नेत्यांच्या मग? लोकांची धास्ती आहे. कितीही मोठी शक्ती तुमच्याकडे असेल, पैसा, सत्ता, दडपशाहीचं तंत्र असेल, संस्था असतील, तरीसुद्धा त्यापेक्षा एक खूप मोठी ताकद येते म्हणजे लोकशाहीची ताकद. आणि महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे. संतांचे विचारांचा पगडा, थोर व्यक्तींचा विचाराचा पगडा हा महाराष्ट्रातल्या लोकांवर असल्यामुळे मला असं वाटतं, आणि लोक साहेबांबरोबर आणि महाविकास आघाडीबरोबर असल्यामुळे BJP लोकांना घाबरली. महाविकास आघाडीचे किती जागा येऊ शकतात, तुमचं काय अंदाज आहे की हे सगळं वातावरण? मला असं वाटतं BJP आणि मित्रपक्षाच्या कुठेतरी एक 16 ते 18 जागा येतील. उरलेल्या जागा महाविकास आघाडी येतील. इंदापूरमधले जे नेते आहेत भाजपचे, हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. ते असं म्हणतात की अजित पवार गटाचे जे तालुकाध्यक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यांच्यामधलाच एक पदाधिकारी शिवराळ भाषा वापरतो, तालुक्यामध्ये फिरू देणार नाही अशा पद्धतीची धमकी देतो. या पत्राची दखल देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी, एकनाथ शिंदेंनी घ्यावी आणि संबंधितांवरती कारवाई करावी. भाजपमधले मोठे नेते आहेत, मात्र त्यांना आज पत्र लिहिण्याची वेळ येते, असं का होते? आता ते तसे मोठे नेते आहेत, मंत्री राहून गेलेले आहेत, ते आता भाजप बरोबर आहेत. नेत्यांना त्यांच्याच मित्रपक्षाचे काही नेते जर त्रास देत असतील तर मग सामान्य लोकांची काय परिस्थिती असेल? विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीचे मंत्री आणि तिथं असणारे आमदार या दोघात भांडण झालं. त्यामुळे हेच जर भांडत बसले तर लोकांसाठी कधी काम करणार? आणि भीती ह्या लोकातली नाही, पण अशी एक चर्चा कुठंतरी तिथं सुरू झालेली इंदापूरला की विधानसभेला येत्या काळामध्ये असणाऱ्या आमदारांना तिकीट देण्यापेक्षा भाजपकडनं आपले पाटील साहेब जे आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब, त्यांच्या ज्या मुलगी आहेत अंकिताताई, त्यांना मिळण्याची संभावना आहे. त्यामुळे ते वाद सुरू झालेला आहे. आणि दुसरं, आज लोक जे आज अडचणी येत आहेत, लोकांवर जो गुंडांचा प्रभाव आहे या महाराष्ट्रामध्ये, मोठे मोठे नेते गुंडांना जवळ करतायत, रील गुंड करतायत, आणि त्या अनुषंगाने सामान्य लोक आज जी अडचणीत आहे ते कोणाला पत्र लिहिणार, त्याबद्दल कुणीच बोलत नाही. त्यामुळे गुंडागर्दी महाराष्ट्रातली हटवण्याची जरूरत आहे. हे आपल्याला येत्या काळामध्ये करावं लागेल. इंदापूरमध्ये सातत्यानं ज्यावेळेस सुप्रियाताई, अजित पवार एकत्र होते साहेबांसोबत, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा एक असा संघर्ष पाहायला मिळायचा. मात्र आता ते परत एकत्र आलेले आहेत. एवढ्या वर्षांचा संघर्ष आहे. अजितदादांना हर्षवर्धन पाटील जे आहेत ते सहकार्य करतील असं वाटतं? नाही सांगता येणार, तो त्यांचा विषय आहे. आता माहीत नाही पाटील साहेब त्या बाबतीत काय करतील, ते दुसऱ्या पक्षाचे आहेत. पण तसंही बघितलं तर तुम्ही नात्याच्या बाबतीत, नाहीतर एखाद्या रिलेशनशिप, नाही तर तुमचं पटतंय नाही पटतंय हे जर बघायला गेला तर दादांबरोबर जे मोठे नेते आता त्यांच्याबरोबर गेलेले आहेत, सगळ्यांबरोबर दादांचं पटत होतं असं नाही, पण गेलेत. त्यामुळे आज कोणाचं पटतं, उद्या काय होतं हे आज आपल्याला तरी नाही सांगता येणार.
एकीकडं युगेंद्र पवार जे आहे ते आज बारामती तालुक्यामध्ये दौरे करतायत. तुम्ही तर आधीपासूनच साहेबांसोबत होतात, मात्र आता अजितदादांचे सख्खे पुतणे पवार साहेबांसोबत आलेले आहेत. दोन नातू एकत्र आलेत. तुमच्या दोघांचा दौरा नेमका बारामतीचा कधी होईल? दोघेजण कधी बारामतीमध्ये फिरणार? नाही, दौऱ्यापेक्षा माझं एक महत्त्वाचं आहे की दोन्ही नातू कुठली भूमिका घेत आहेत. भूमिका अशी घेत आहेत की एक तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला टिकवायचा आहे. पवार साहेबांबरोबर या वयामध्ये सुद्धा आपल्याला राहायचं आहे. अख्खा महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे आणि मग आपण नातेवाईक म्हणून जर राहिलो नाही तर हे कितपत योग्य आहे. त्या अनुषंगाने आजोबासाठी विचारासाठी आम्ही लढत आहोत. मी ऑलरेडी राजकारणात आहे. युगेंद्र आज आजोबासाठी तिथं प्रचारामध्ये सहभागी झाला आहे. तो राजकारणात येईल नाही येईल अजून तरी विषय नाही, कारण तो आजोबासाठी आलेला आहे. त्यामुळे या अनुषंगाने आम्ही एका विचारासाठी लढत आहोत. याच्यावरनं कुठेतरी एक कळतं की कुटुंब आहे तिथंच आहे, पण काही कुटुंबातले लोक भाजपबरोबर गेलेले आणि तो त्यांचा तिथला विषय आहे. काय नेमकं चित्र राहील बारामतीमध्ये, विशेषतः काय राहील? अजित पवार सातत्यानं आवाहन करतायत की बारामतीकरांना मला अंतर देऊ नका, कुटुंबामध्ये मला एकटं पाडलं जातं, असं सातत्यानं वारंवार अजित पवारांना सांगण्याची वेळ काय? त्यांना शाश्वती वाटत नसेल तसं पवारसाहेबांनी आव्हान कुठंच केलं नाही. साहेबांना लोकातलं एक ज्ञान आहे, लोकांच्या मनामध्ये काय याचा एक अंदाज आहे. त्यामुळे साहेब कुठेही आव्हान करताना आपल्याला दिसत नाही, कारण साहेबांना माहिती आहे की लोक आणि खास करून बारामती मतदारसंघामध्ये जिथं गेले अनेक वर्ष सुप्रियाताईंनी खूप मनापासून काम केलेलं आहे. कुठलाही असा खासदार नाही एवढा फिरतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये ताईंचं काम असताना आणि लोकांच्या भावना एका विचाराच्या बाजूला असताना साहेब स्वतः आव्हान करत नाही, पण ते आव्हान हे भाजपला आणि अजितदादांना करावं लागतं. त्याच्यावरूनच कुठे ते कळतं आहे की लोक त्यांच्याबरोबर आहेत असं वाटत नाही. सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रियाताई लढत झाल्यास विजय कोण होईल? सुनेत्रा काकींना तिथं संधी दिली जाईल नाही दिली जाईल हे अजून तरी माहीत नाही. जर दिली तरी तिथे लढत सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रियाताई असेल असं मला वाटत नाही. ती खरी लढत असेल दादा विरुद्ध ताई, पण ही येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. पण अजूनसुद्धा आपल्या सुप्रियाताईंची उमेदवारी तर आपल्याकडनं क्लिअर आहे. तरीसुद्धा कुटुंबातलंच दिलं पाहिजे का असा प्रश्न अनेक सामान्य लोक तिथे करत आहेत. तो निर्णय हा दादांना करायचा आहे. दादा स्वतःच्या मनाचं ऐकलं तो उमेदवार वेगळे असू शकतो. भाजपचं ऐकलं तर कदाचित भाजपला तसंही पवार विरुद्ध पवार करायचंच आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनींचं नाव येऊ शकतं. झालं तर काय लोक ठरवतील. काय तुमचा अंदाज काय? आमचा लोकांच्या बाजूचा अंदाज असतो आणि लोक विचाराला कधी सोडत नाहीत, स्वाभिमानाला कधी सोडत नाहीत आणि लोक विचार करतात. आपल्या कुटुंबात अशी परिस्थिती झाली असती तर मग आपण त्या प्रकारचा निर्णय घेतला असता का कुटुंबाबरोबर राहिलो असतो. तर महाराष्ट्राची परंपरा आणि देशाची परंपरा बघितली आणि आपली संस्कृती तर कुटुंबाबरोबर राहिलंच पाहिजे अशी सगळ्याची भूमिका असते. त्यामुळे लोक हे सुप्रिया ताईंच्या बाजूने निर्णय घेतील असं वाटतं. आपण पाहतोय की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनता जी आहे ती सुप्रियाताईंच्या बाजूने निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.